नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय रेल, इंडियन रेल्वेज तर यांची मेगा भरती इथे जाहीर झालेली आहे. ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट. तर या पदाची 2024ची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर काय आहे या ॲडमध्ये याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB यांची डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस 01/2024 ची ही ॲड इथे आलेली आहे. रेल्वेचे रिजन वाईज सेंटर्स इथे दिलेले आहेत. त्या सेंटर्स वाईज एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे. रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट ALP या पदासाठीची ही रिक्रुटमेंट असणार आहे. तर महत्त्वाच्या डेट्स इथे लक्षात घ्यायच्या आहेत. ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन असणार आहे 20/1/2024 आणि क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन असणार आहे 19/2/2024. तर 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. डिटेल्स फॉर मॉडिफिकेशन विंडो ऑफ अ करेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म याची डेट असणार आहे तुमची 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म हा अपडेट करता येणार आहे. पोस्ट आहे असिस्टंट लोको पायलट. पे लेव्हल इन 7th CPC असेल लेवल 2 19,900. मेडिकल स्टँडर्ड असेल A1. एज हे क्रायटेरिया असेल 18 ते 30 वर्ष आणि टोटल वॅकन्सी आहे 5,696. तर खूप मोठी मेगा भरती ही निघालेली आहे. 5,696 पदांची ही मेगा भरती आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन्स हे स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रेल्वेच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती दिलेली असणार आहे. एज यासाठी जे असणार आहे ते 18 ते 30 वर्ष आहे. तर 18 ते 30 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी. SC कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC नॉन क्रिमिलियरचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना 3 वर्षाची एजमध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जे आपण या इथे लक्षात घेणार आहेत. आफ्टर द सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, if a candidate wishes to further modify, change or correct the details except details filled in create an account form including email ID and mobile number, he she may so by paying modification fee 250 non-refundable for each occasion from 20/2/2024 to 29/2/2024. Detail filled in create an account form including email ID and mobile number and chosen RRB cannot be changed. जर तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं असेल तर प्रत्येक मॉडिफिकेशनला तुम्हाला 250 रुपये हे पेड करावे लागणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. त्यामुळे फॉर्म फिलअप करत असताना कुठलीही स्पेलिंग मिस्टेक किंवा ईमेल ID हा तुमचा चुकणार नाही याबद्दलची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. आफ्टर 29 फेब्रुवारी 2024 RRB shall not be entertain any representation for modification of the information furnished. तर 29 फेब्रुवारी नंतर कुठलंही मॉडिफिकेशन हे तुमचं कन्सिडर केलं जाणार नाही आहे. शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स जे असणार आहे फॉर द सेकंड स्टेज CBT शॅल बी डन RRB वाईज ॲट द रेट ऑफ 15 times in the vacancies of the RRBs. May increase and decrease as per the requirement of the railway administration. It will be based on the CBT1. Marks will be normalized in all the stage of exam that involves multiple shift. The shortlisted candidates for CBT2 shall be informed through official RRB website via SMS or email.
तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, एकास 15 कॅन्डिडेटचं सिलेक्शन CBT 2साठी केलं जाणार आहे. 5000 जागा आहेत, तर 5000 गुणिले 15, तर अशा पद्धतीने 75,000 कॅन्डिडेट्स हे CBT 2साठी ॲप्लिकेबल असतील. निगेटिव्ह मार्किंगबद्दल लक्षात घ्यायचं आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 1/3 मार्क्स फॉर एव्हरी रॉंग आन्सर्स इन बोथ CBT 1 आणि CBT 2 मध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे आन्सर देताना व्यवस्थित तुम्हाला कन्फर्म असेल तेच आन्सर तुम्ही द्यायचं आहे. चुकीच्या मार्काला 1/3 मार्क्स तुमचे हे कट केले जाणार आहेत. तर डिटेल PDF ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा अवेलेबल करून दिली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला क्लिक करून जॉईन करायचं आहे. तिथे ही PDF तुम्ही मिळवू शकतात. कॅन्डिडेट्सला काही प्रॉब्लेम असेल, काही त्यांना मदत लागत असेल तर rrbhelp@csc.gov.in यावर किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे 9592001188 यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकणार आहात. स्टँडर्ड मेडिकल फिटनेस जे आहे त्याचा क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे. A1 क्रायटेरिया तुमचा असला पाहिजे. फिजिकल फिट इन ऑल आस्पेक्टमध्ये तुम्ही असले पाहिजेत. विजन, नियर विजन याबद्दलचे तुमचे टेस्ट हे क्लिअर असणं गरजेचं आहे. तर अशा बरेचसे डिटेल्स या PDF मध्ये तुम्हाला दिले गेलेले आहेत, ते तुम्ही इथे बघू शकणार आहात. सो खूप मोठी मेगा भरती ही आहे. तर या मेगा भरतीचा फायदा नक्कीच तुम्ही घ्या. ज्या कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू इच्छिता आहेत त्या कॅन्डिडेट्सला ऑल द बेस्ट. आणि असे नवीन अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.